पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे राज्यभरातून समाधान व्यक्त केलं जात आहे। शिरूरमध्ये वटपौर्णिमेच्या निमित्तानं पूजेसाठी एकत्र आलेल्या महिलांनी या निर्णयाचं स्वागत केलं। अशा कठोर शिक्षेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त केली आहे। याच पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी या महिलांशी संवाद साधला आहे। पुण्याच्या नसरापूरमध्ये 3.5 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार करतेची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती आणि या आरोपीला आज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। खरं तर मी प्रथमतः न्यायालयाचा आणि जे आपले सरकार आहे त्या सरकारचं मी स्वागत करते, कारण अत्यंत जलद हा निकाल लागलेला आहे आणि त्या पीडित आई वडिलांना हा न्याय मिळाला आहे। हा जो निकाल लागलाय त्या निकालाच्या प्रित्यर्थ आज सर्व आम्हा महिलांमध्ये आणखी न्यायालयाच्या प्रति विश्वास दृढ झालेला आहे। खरं पाहायला गेलं तर आज तो निकाल जो लागलाय तो फक्त त्या कुटुंबाकरता नाही तर आमच्या सगळ्या महिलांच्या सुरक्षतेबाबत लागलेला आहे। कठोरात कठोर शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचे या ठिकाणी महिलांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत। हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।